नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात या वेळचा सगळ्यात मोठा आणि फारच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। आता इकडे महागौरी आजीच मीराचं रूप धारण करते आणि त्या मंजिरी मायेची वाट लावते। आता इकडे मीरा डायरेक्टच अंबिका आणि अथर्वची भेट घडवून आणते। ते कशा प्रकारात होतं चला तर जाणून घेऊया। आता इकडे मीरा डायरेक्टच तो रुद्राक्ष घेऊन जाते त्या जागी जिथे अंबिका कैद असते। तो रुद्राक्ष प्रचंड असा चमकू लागत असतो। आता मीरा तिथे खड्ड खणते, तिथून डायरेक्टच अंबिका निघते। आता डायरेक्टच अंबिका प्रचंड अशी रडू लागत असते। तेवढ्यात मीरा पण बोलते, अंबिका ताई तू रडते कशासाठीच बरं? तेवढ्यात आता अंबिका म्हणते, ह्या सगळ्यामध्ये ही माया शामिल नव्हती, मला माहितीये या सगळ्यामध्ये कोणतरी दुसरी व्यक्ती शामिल आहे। नाही म्हणजे या सगळ्यामध्ये माया अजिबातच सामील असू शकत नाही। मायाने माझ्या डोक्यावरती मारलं होतं तेव्हा मी खाली पडले होते आणि इथे सगळी आग कस काय लागली बरं? इथे आग कोणी लावली? मला या गोष्टीचा शोध लावला पाहिजे, मला अथर्वशी बोलायचंय। आता इकडे ही अंबिका डायरेक्टच अथर्व पुढे जाते, पण प्रेक्षकांनो तिचा आवाज अजिबातच अथर्वपर्यंत काही देखील एक पोचत नाही। आता इकडे अंबिकाला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं। आता अंबिका डायरेक्ट शिवनाथकडे जाते। आता अंबिका म्हणते शिवनाथला, मला नेमकं तिथे काय झालं होतं ते जाणून घ्यायचंय आणि या सगळ्याचा शोध अथर्वच लावू शकतो, मला अथर्वशी बोलायचंय, पण मी अजिबातच अथर्वशी बोलू शकत नाही। आता डायरेक्ट शिवनाथ अंबिकाची समजूत काढतो। आता शिवनाथ म्हणतो अंबिकाला, अंबिका तू प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस तुझी आणि अथर्वची भेट घडेल, मीरा तुमच्या दोघांची भेट घडून आणेल, असं तो बोलू लागत असतो। आता तेवढ्यात प्रेक्षकांनो महागौरी आजी येते शिवनाथ पुढे। आता शिवनाथ डायरेक्ट महागौरी आजीला म्हणतो, हे सगळं काय चालू आहे बरं? माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये असं सगळं काय चालू आहे? तेवढ्यात आता महागौरी आजी पण म्हणते, या सगळ्या बदलीतला एकच व्यक्ती मदत करू शकते, ती म्हणजे एक देव मंदिरामध्ये गेलं पाहिजे, असं ती बोलू लागत असते। त्याच्याने शिवनाथला एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो। आता शिवनाथ म्हणतो नेमकं काय ते? आता महागौरी आजी त्याला समजावून सगळं सांगते। आता शिवनाथ डायरेक्टच प्रेक्षकांनो त्या मंदिराच्या इथे पोहोचलेला असतो। आता मात्र इकडे मीरा काय चमत्कार करते प्रेक्षकांनो, अंबिका आणि अथर्वची डायरेक्ट भेट घडते। आता डायरेक्टच अंबिका म्हणते अथर्वला, अथर्व मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय। तेवढ्यात अथर्व बोलतो, माझ्या डोळ्यांवरती मला अजिबातच विश्वास बसत नाही, अंबिका तू इथे कसं काय असू शकते बरं? तेवढ्यात अंबिका पण बोलते, अथर्व मी इथेच आहे, ते सगळं जाऊ दे, मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय। आता अंबिका डायरेक्ट अथर्वला म्हणते, तिथे मायाने माझ्या डोक्यावरती मारलं होतं म्हणून मी चक्कर येऊन खाली पडली होती, पण तिथे आग कोणी लावली होती बरं? मी जेव्हा तिथे मेले तिथे आग कोणी लावली होती? तेवढ्यात अथर्व बोलतो, काय या सगळ्यामध्ये माया सामील होती? तेवढ्यात अंबिका पण बोलते, हो माया सामील होती, पण पूर्णपणे माया सामील नव्हती, याच्यामध्ये अजून कोणतरी एक व्यक्ती सामील होती, ती म्हणजे आपल्या घरातलीच कोणतरी ती व्यक्ती असू शकते। आता प्रेक्षकांनो अथर्व डायरेक्ट त्या गोष्टीचा शोध लावणार आहे। आता जे काय सगळं झाले त्या गोष्टीचा अथर्व आता शोध लावेल। आता इकडे डायरेक्टच मंजिरीने सांगितले राहतं मीराला, तो अजिबातच घराच्या बाहेर जायचं नाही, उंबरठा ओलांडायचा नाही। पण प्रेक्षकांना तेवढ्यात महागौरी आजी येऊन मीराला म्हणते, तू घराच्या बाहेर जा, आणि महागौरी आजीच डायरेक्ट मीरा बनते आणि प्रेक्षकांना महागौरी आजी मीरा बनून त्या मंजिरी मायाची तर चांगलीच वाट लावते। तेवढ्यात आता आजी म्हणते त्या मायाला, इकडे परत एक मिनिटं, त्या मायाला एकदम मोठा धक्का लागतो। माया डायरेक्टच ती मीरा घराच्या बाहेर जाते, त्या दिशेने निघालेली राहते। माया म्हणते, एक वेळ मीरा या घराच्या बाहेर गेली आणि एक वेळ मीरा इथे घरात कसं काय असू शकते बरं? तिला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं, तिला काय होतं काही नाही काही देखील कळत नसतं। पण प्रेक्षकांना आता या माया आणि मंजिरीला चांगलीच आता धडा शिकवते महागौरी आजी। ते कशा प्रकारात होतं हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। आता महागौरी आजी असं करते, त्याच्याने मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं। आता माया एकदमच अशी घाबरून जाते। तेवढ्यात मंजिरी पण म्हणते, सगळं इथे काय चालू आहे बरं? मी हिला घराच्या बाहेर जाऊ नको म्हटलं होते तरी ही घराच्या बाहेर गेली आणि ही घरातच असं कसं काय होतंय? त्या मंजिरीचं पण डोकं काही देखील काम करत नसतं आणि कोणती चांगली शक्ती आली तर तुम्हाला तर माहितीच आहे प्रेक्षकांना ही मंजिरी कशी वागते, तिला एकदम प्रचंड असं अंग जळायला लागतं, तसंच तिचं परत ते अंग जळू लागत असतं। आता इकडे मंजिरी डायरेक्ट तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि ती मायाला बोलवते। आता मंजिरी म्हणते मायाला, मागे काय झालं होतं? तुम्ही जेव्हा गावी गेला होता तेव्हा काही शिवनाथ म्हटला होता का मीराला? माया पण बोलते, हो गावी गेली होती ना मी, तेव्हा मीरा आणि शिवनाथ काहीतरी ते दोघं बोलत होते। त्याच्याने मंजिरीला अजून मोठा एकदम धक्का लागतो। आता मंजिरी ह्याच विचारामध्ये पडलेली असते। तिला आता असं वाटतं या सगळ्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी गडबड आहे, कोणतरी चांगली शक्ती अजून त्या अंबिकाची ना प्रोटेक्ट करते असं तिला वाटत राहतं। डायरेक्टच मंजिरी जाते मार्जरीकडे आणि जी काय सगळा घडलेल्या प्रकारे तो सांगू लागत असते। आता डायरेक्ट मार्जरी म्हणते मंजिरीला, आपल्याला ना तिला तिथून कुठतरी दुसऱ्या ठिकाणी नेलं पाहिजे आणि तिला आपण ना कायमचं कैद केलं पाहिजे। आता याच्याच करता प्रेक्षकांनो मंजिरी डायरेक्ट प्रयत्न करू लागत असते। म्हणजे तिथून ती बॉटल घेऊन येते आणि तिथे एक मंत्र म्हणू लागत असते मार्जरी पुढे। पण प्रेक्षकांनो त्या बॉटलमध्ये अंबिका नसते, अंबिका नसल्यावरती मंजिरीचा चेहरा तर एकदमच बघण्यासारखा झालेला राहतो। मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं। मंजिरी ह्याच विचारामध्ये पडलेली असते, ती अचानक गायब कसं काय झाली बरं, ती कुठे गेली? आणि ते सगळं घडल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय येईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुला जपणार आहे या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर का तुला जपणार आहे ही मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनल